हाय गाईज, गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर. तर चालली आहे फिरायला. आता 6:45 वाजलेले आहेत आणि मॉर्निंग वॉकला आली आहे. एकदम मस्त असं वातावरण झालेलं आहे. अजून पूर्ण असं उजाडलेलं नाही आहे. थोडीशी थंडी आहे, पण हां, पूर्ण वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात मस्त आपण मॉर्निंग वॉकने करतो आहे. फायनली आजचा जो न्यू डे आहे तो चालू झाला आहे मस्त असा. आणि मंडेसुद्धा आहे आणि न्यू इयर पण. सो मॉर्निंग वॉकसाठी बेस्ट. थोडासा अंधार आहे अजून आणि थोडंसं धुकं पण पडलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप मस्त असं वेदर झालेलं आहे. थोडीशी थंडी पण आहे, पण काही हरकत नाही, मी जॅकेट घातलेलं आहे. तर गाईज, मी तळ्यावरती आलेले आणि इतकं असं एक मोठा राऊंड होतो. सो मी तसे 5 ते 6 राऊंड मारते आणि मग शांत अशी बसते. आणि तळ्यावरती मेडिटेशनला बसलं ना, खरंच खूप मस्त वाटतं. आणि असे कुठलेच बाकीचे आवाज नाही आहेत आत्ता, कारण की आत्ता 6:30 पावणे 7च झालेले आहेत. त्यामुळे कामाचं वगैरे कसलाच आवाज नाही आहे, शांतता आहे आणि खूप मस्त वाटतं आहे. सो आपला हा फर्स्ट डे जो आहे इयरचा, वीकचा, मंडे पण आहे. काही जण विचार करतात की मंडेपासून आपण मॉर्निंग वॉकला जाऊया वगैरे. तर त्यांच्यासाठी आजचा मुहूर्त एकदम मस्त असा आहे. नवीन वर्ष, नवीन दिवस, नवीन आठवडा, त्यासोबत सोमवार. सो मी तर मस्त अशी स्टार्टिंग केलेली आहे नवीन वर्षाची. आणि यस, इथे तळ्यावरती आलं ना की मला खूप मस्त वाटतं. मग कधी पण असो आणि मस्त त्या पाण्याकडे बघत बसायचं. आणि समजा कुठलं स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, सगळं दूर होतं. आणि सकाळ सकाळी आलं तर इथे कसलाच आवाज नाही, कसला शांतता भेटते. एकदम मस्त मेडिटेशन करायचं आणि मग घरी जायचं. खूप छान असा दिवस जातो. आणि मेन म्हणजे दिवसभर आळस येत नाही. एकदम छान गोष्ट ही. मी यायचे, पण मी दररोजच नाही यायचे, कधी कधी यायचे. पण मी आता आज वर्षाच्या पहिल्या दिवशी आली आहे, तर मी प्रयत्न करेन की मी दररोज फिरायला येईन. सो बघूच आपण. आता हळूहळू असं उजडायला लागलेलं आहे. मी थोडासा अंधार होता तेव्हा झाले होते, आता तुम्ही बघू शकता. हाय गाईज, तर मी मस्त फ्रेश वगैरे झालेली आहे आणि मस्त गरम गरम पाण्याने आंघोळ केली आहे. आणि मस्त असे फुल स्लीव्सचा टॉप घातला आहे, थोडीशी थंडी आहे म्हणून. आणि थोडंसं मस्त वाटेल असं थोडासा नवीन टॉप आहे, म्हणजे वर्षाच्या पहिल्याच दिवशी छान असं तयार व्हायचं. तर आता आधी आपण थोडंसं स्किन केअर करून घेऊयात. मी ते निव्हियाचं मॉइश्चरायझर यूज करते. काही हो, थंडीमध्ये मॉइश्चरायझर लावणं मस्ट आहे. त्याशिवाय तुम्ही बाहेर जाऊ पण नका आणि जरी घरात असाल तरीसुद्धा मॉइश्चरायझर खूप मस्ट आहे. त्यानंतर जास्त काही नाही, मी स्किन केअरमध्ये एक तर सिरम, मॉइश्चरायझर म्हणजे घरात असताना तरी, आणि बस एवढंच. लावलं तर कधीतरी सनस्क्रीन लावते बस. त्यासोबतच आपली टिकली.
टिकली लागल्यावरती असं वेगळाच लुक होता ना. ओके सो आणि थोडीशी लिपस्टिक लावूया. तर मी इथे मायग्लॅमची लिपस्टिक घेतली आहे. अटेन्शन शेड आहे. ही थोडीशी डार्क आहे. फक्त थोडीशी लावली तरी चालते कारण की ती हे पहा खूप डार्क असा कलर आहे. सो मी अगदी थोडीशी लावते असं बाहेर जाताना किंवा घरात असताना सुद्धा. यस तर इथे आपलं स्किन केअर झालेलं आहे आणि एकदम छान असं वाटतं कारण की ना नवीन वर्षाची नवीन दिवसाची सुरुवात करताना स्किन केअर मस्ट आहे. स्किन केअर ही एक थेरपीच आहे असं आपण म्हणू शकतो कारण की ते करताना आहे ना आपण आपल्या त्वचेची आपली काळजी घेत असतो कुठलाही बाकीचा विचार न करता. सो इथे माझं स्किन केअर पण मस्त असं झालेलं आहे आणि माझी स्किन किती मस्त अशी चमकते तुम्ही बघू शकता मॉइश्चरायझरमुळे. येस स्किनमध्ये ना ड्रायनेस असं अजिबात फील नाही होते. सो मॉइश्चरायझर मस्ट आहे. तुम्ही सुद्धा मॉइश्चरायझर डेली लावत जावा. तर आता आपलं मॉइश्चरायझर वगैरे तर झालेलं आहे. तर आज आपल्या दिवसातला सर्वात महत्त्वाचा पार्ट आत्ता करणार आहोत तो म्हणजे डायरी लिहिणार आहोत. तर त्याच्यामध्ये काय लिहायचं हे तर मी सांगितलेलंच आहे आधीच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर का तो व्हिडिओ अजून बघितला नसेल अजूनसुद्धा टाईम आहे जाऊन बघा नक्की. सो यस इथे माझी नवीन डायरी आहे 2024. तर डायरी पेन आणि सोबत थोडासा चहा. तर इथे मी आता मस्तपैकी चहा नवीन वर्षाची डायरी 2024ची जी माझ्या आता सोबत आहे ती मी आता लिहायला चालू करणार आहे. सो मला खूप आनंद होतोय की आता आपण नवीन डायरी लिहिणार आहोत. नवीन डायरीमध्ये लिहिणार आहोत. नवीन दिवस आहे, नवीन वर्ष आहे, त्यासोबतच आपले गोल टार्गेट सगळं नवीन आपण फ्रेशली असं स्टार्ट करतोय. सो फिलिंग व्हेरी हॅपी आणि एकदम असं मोटिवेटेड असं फील होतंय. सो बघूया आता आपला आजचा दिवस कसा जातोय. सो डायरीमध्ये मी आज तरी काय लिहिणार आहे जास्त काही नाही. टू डू लिस्ट जे म्हणजे आज मी व्लॉग करते तर ते मला लिहायला पाहिजे म्हणजे कसं रेकॉर्ड राहिलेलं नेहमी चांगलं असतं. त्यानंतर मी एखादी रेसिपी वगैरे केली तर ती लिहीन म्हणजे जे मला करायचं आहे आणि लास्टला म्हणजे डेच्या एंडिंगला मी त्याच्यावरती टिकमार्क करेन किंवा म्हणजे काय नाही झालं ते बघेन का नाही झालं हे बघेन. सो येस तेच मी करणार आहे. इट्स रेडी. आणि हो सोबत मस्तपैकी असा चहा पण आहे कारण की चहा लागतोच आणि आता थंडीमध्ये तर चहा मस्ट आहे. सो या वर्षातला पहिला चहा आईच्या हातचा. मस्त अशी सकाळ झाली आहे, चहा मिळालाय, याच्याशिवाय सुंदर दिवस काय असू शकतो नाही का. तर आपण 2024च्या पहिल्या दिवसाची सुरुवात तर खूप मस्त अशी केली आहे. बघूया आपला आजचा दिवस कसा जातोय ते. सो यस त्यासाठी स्टे ट्यून. Hi Snowy. Snowy. तर आज ताई न्यू इयर स्पेशल ढोकळा बनवणार आहे. रेडी आहेस? हो.
येस चलो कर. तसं इटवेलचं खमण ढोकल्याचं इन्स्टंट खमण ढोकल्याचं पॅकेट आहे इथे. निवियाचा फर्स्ट डे खूप मस्त चाललाय. बघूया अजून पुढे काय काय होतंय आपल्या दिवसात. हे बघा आईला आमच्यावरती विश्वास नाहीये. आमच्यावरती नाही. सारखी सारखी किचन मध्ये येते आणि काय झालं विचारते. आम्ही काय करू शकत नाही का? आम्ही म्हणजे ताई ऍक्च्युली मी तर दररोज एकटीच असते किचन मध्ये. आई सारखी सारखी येऊन विचारते काय. आपला ढोकळा तयार झालेला आहे. चला आता हा शॉट आपण घेऊयात, एक बघूयात कसा होतोय. सो थोडस गरम आहे. हा काढ. ओ वाव. तर येस आपला ढोकळा इथे तयार आहे आणि एकदम सक्सेसफुल असं झालेलं आहे. सो चलो आता कट करूयात आणि खाऊयात. खूप भूक लागली आहे. ढोकळा बघितल्यावरतीच असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे. सो लेट्स गो. आणि त्यासोबतच मी फोडणी सुद्धा केलेली आहे. फोडणी टाकी इथे आपली फोडणी पण तयार आहे. वाव. कोथिंबीर ही आहे आपली बारीक चिरलेली कोथिंबीर. अशी सगळी स्प्रेड करून टाकू. ओके तर हे आपला ढोकळा तयार आहे. न्यू इयर स्पेशल आणि ढोकळा. या ढोकळा खाऊया. चला आता आपण हा ढोकळा खाऊन बघूयात कसा झालाय ते. मस्त अप्रतिम झालाय. इन्स्टंट ढोकळा आहे मला पण तरी पण फोडणी पण एकदम छान झाली आहे. एकदम मस्त. न्यू इयर स्पेशल. तुम्ही काय केलं न्यू इयर स्पेशल कमेंट मध्ये सांगा. हाय गाईज. तर आता मी आहे किचन मध्ये आणि आत्ताच मी इथला थोडासा राडा आवरलेला आहे आणि आता मला रेसिपी करायची आहे. ऑब्व्हियसली मी 2 दिवस झालं धनश्रीज किचनवरती रेसिपी टाकली नाही आहे. सो मला टाकायला पाहिजे आता, कारण की मी 1 दिवसात रेसिपी अशी धनश्रीज किचनवरती टाकते पण काही प्रॉब्लेम्समुळे मला शूट करण्यात झाला नाही. सो मग मी नाही टाकते. तर आता मी रेसिपी करायला घेते. ती म्हणजे गोड अशी रेसिपी आहे. थोड्याच वेळात तुम्हाला कळेलच की मी कुठली रेसिपी करते. आणि जमलंच म्हणजे एडिटिंग वगैरे सगळं झालं तर मग मी आजच ती रेसिपी अपलोडसुद्धा करेन. सो तुम्ही आजच किंवा उद्याच रेसिपी धनश्रीज किचनवरती बघू शकता. तर मी आत्ता तेच करते. माझं आत्ता इन्ग्रेडियंट्स सगळं गोळा करणं चालू आहे. सो येस माझी झोप वगैरे सगळं झालं आहे आणि आता 4 वाजलेत आणि मी रेसिपी करते. आणि आता बाकीचे सगळे झोपलेले म्हणजे ते झोपले असले ना की मग पडपड नसते, गोंधळ नसतो. तरी बिल्डिंगमधल्यांचा खालती आहे ना गोंधळ असतो. ते सतत खेळतच असतात. मला नाही आवडत पण काय करणार, ती ऑप्शन नाही आहे. आपण त्याच्यासाठी थांबू नाही शकत. सो येस चला आता रेसिपीला स्टार्ट करूया. म्हणजे मी आवरायला घेते आणि मग येस मी तुम्हाला असं सांगू शकते की तुम्हाला जर का धनश्रीज किचनवरचे BTS बघायचे असेल बिहाइंड द सीन्स तर तुम्ही या धनश्री शिंदेला नक्की सबस्क्राईब केलं पाहिजे. येस सो भेटूया थोड्या वेळानंतर. तर या म्हैसूर पाकची रेसिपी जर का तुम्हाला बघायची असेल तर धनश्रीज किचनवरती जावा. तुम्हाला रेसिपी बघायला भेटेल. एकदम डिटेलमध्ये मी रेसिपी अपलोड केली आहे आणि आजच अपलोड करते. म्हणजे 1 जानेवारीलाच पडली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण की नवीन वर्षाला छान मस्त गोड अशी रेसिपी आपण केलीच आहे तर ती आजच्या आजच टाकून दिलेली चांगली.
सो मी आज लगेचच अपलोड करेल, तर त्याचं एडिटिंग मी आता लगेचच करायला घेते गाईस. तर मी आता रेसिपी एडिट करून झालेली आहे आणि ती अपलोडिंगला सुद्धा टाकली. मी खूप फास्ट काम केलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता 24% अपलोड झालेली आहे. सो थोड्याच वेळात मैसूर पाकची रेसिपी अपलोड होईल. तुम्ही हा व्लॉग बघूच तोपर्यंत ती रेसिपी आधीच अपलोड झालेली असेल. सो जर का तुम्ही अजून ती रेसिपी बघितली नसेल लगेचच जावा बघा. आणि जर धनश्रीज किचनला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जर का आजचा व्लॉग आवडला असेल तर आजच्या व्लॉगला सुद्धा नक्की लाईक करा. आपला हा डे खूप छान गेला आहे. सो मी ठरवलंच होतं की 1 जानेवारीचा व्लॉग नक्की करेन. सो या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही अजून मला म्हणजे धनश्री शिंदेला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा. एकदम फ्री आहे.